काल अमेरिका सरकारने म्हणजेच ट्रम्प सरकारने एक अनाउन्समेंट केली आहे की 1 ऑक्टोबर पासून जे फार्मास्युटिकल इम्पोर्ट होत आहे भारतातून अमेरिकेला त्याच्यावर आता 100% टॅरिफ लागणार आहे. म्हणजेच जे औषधं भारतात तयार होतात आणि अमेरिकेमध्ये विकली जातात किंवा अमेरिका ज्या औषधांना भारतातून इम्पोर्ट करतो त्या औषधावर आता 100% टॅरिफ लागणार आहे. पण यात काही नियम व अटी पण आहेत. ज्या इंडियन कंपन्या अमेरिकेत औषध बनवतात किंवा ज्या इंडियन कंपन्यांचे आता अमेरिकेत प्रोडक्शन प्लॅन बनवायचे चालू आहे त्या औषधांवर टॅरिफ लागणार नाही. पण जे औषध भारतात तयार होतात आणि अमेरिकेत एक्सपोर्ट होतात त्या औषधावर 100% टॅरिफ लागणार आहे. पण जे औषधे हे ब्रँडेड कंपनीचे आहेत आणि जे पेटंट आहेत फक्त याच औषधावर टॅरिफ लागणार आहे. बाकी जे जेनेरिक औषधं आहेत त्याच्यावर टॅरिफ लागणार नाहीये. त्याच्यामुळे जे अमेरिकेत भारतीय औषधे मिळतात त्याच्या दरात भरपूर वाढ होणार आहे. म्हणजे जर समजा एका औषधाची किंमत ही जर $1000 असेल तर त्याची किंमत आता डायरेक्ट $2000 होणार आहे. म्हणजे थोडक्यात डबल होणार आहे. जर भारतात तयार झालेल्या औषधाची जर किंमत मध्ये जर वाढली तर अमेरिकेतील लोक या औषधांना जास्त प्रेफर करणार नाहीत कारण औषधाची किंमत वाढणार आहे. ही बातमी सगळीकडे पसरताच जे एशियन फार्मास्युटिकल कंपन्यांचे शेअर आहेत त्याची प्राइस कमी व्हायला चालू झाली आहे आणि जे अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी आहेत त्यांची शेअर प्राइस ही वाढायला सुरू झाली आहे. पहिल्या अमेरिकेने H1B विजावर 100% फी वाढवली आणि 50% टॅरिफ ही वाढवला. नक्की हा अमेरिका भारतासोबत असं का करत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर जेव्हा रशिया आणि युक्रेनचे युद्ध चालू होते तेव्हा भारताने हा रशियाला पाठिंबा दिला होता आणि अमेरिकेचे असे म्हणणे होते की भारताने रशियाला पाठिंबा देऊ नये तरी भारताने रशियाला पाठिंबा दिला त्यामुळे टॅरिफ आकारले जात आहे असे सांगितले जाते आहे. इंडियन लोक अमेरिकेला हा आपला एक मित्र देश असे समजतात. मग आता अमेरिकेने भारतावर एवढे मोठे टॅरिफ का लावले? हा एक गोष्ट होती ती रशिया आणि युक्रेन युद्धाची आणि दुसरी गोष्ट अशी की डोनाल्ड ट्रम्प असे म्हणत आहेत की दिस डिसिजन टेकन अंडर द सर्टन ट्रेड अँड नॅशनल सिक्युरिटी प्रोव्हिजन्स. म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही हे टॅरिफ भारतावर लावले आहे. पण युरोपियन युनियन आणि जपान यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाले होते की अमेरिका हा जे औषध इम्पोर्ट करत आहे त्याच्यावर फक्त 15% टॅरिफ लावू शकतो. तर आता हा भारतावर त्याने एवढा टॅरिफ कसा लावला हा एक आता मोठा प्रश्न आहे. आता या फार्मास्युटिकल टॅरिफ नियमामुळे देश जसे भारत, चीन आणि युरोपियन नेशन्स या सर्व देशात जो रिस्पॉन्स येईल त्याला अमेरिकेला सामोरे जावे लागेल. आणि तुम्हाला काय वाटते जो अमेरिका भारतातील औषधावर 100% टॅरिफ लावला आहे त्याचा आपल्या भारतावर किती परिणाम होईल हे कमेंट सेक्शन नक्की कळवा. जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.